श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे सगळे मजेत ना? तर माझी सुरुवात ही बघा अशी झाली. माझं हे गार्डन आहे छोटंसं, त्याच्यामध्ये असं झेंडूचे फूल आलेलं होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी. आणि आमच्या बाजूलाच हे आंब्याचं झाड आहे, तिथं खूप छान कैऱ्या आलेल्या होत्या. मला तर फार आवडतात कैऱ्या. तुम्हाला आवडतं का? मला नक्की कमेंट करा आणि आजचं ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला असे छोटे ब्लॉग बघायला किंवा मोठे ब्लॉग बघायला, कोणते ब्लॉग बघायला आवडतात? बाळाच्या गमती जमती आणि आजचा दिवस माझा कसा गेला हे तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या बाळासोबत दिवसभर मी काय काय करते हे आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तुम्हाला. हे बघा, मी पोहे बनवत होते त्याच्यासाठी आणि तो असा गडबड करत होता. मग मला पापी दे, शेंगे दे, असं त्याचं चालूच असतं. त्याला मी पोहे ट्राय करत होते, म्हणजे आज मी तिखट मीठ मिरची टाकून करत होते आणि व्हिडिओच्या नादात अशी माझा कांदा करपून गेला होता. तर मग त्याला नाश्ता करायचा होता. सकाळी दीदीचं आवरून दिलं, मग नंतर आमचं दोघींचंच असतं. तर उठला, मग त्याला भूक लागली होती. मी त्याला आज पोहे बनवत होती तोपर्यंत तो पापडी खात होता. मग पोहे बनवून झाले, त्याची अशी बडबड चालूच होती मध्ये. मम्मा का करती तू, असं तसं बडबड चालूच असते. तो चालायला लागल्यापासून खूप धापड झालेला. लहान मुलं खूप गोड असतात, त्यांच्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. पण खूप थकायला होतं कधी पण नंतर असं वाटतं की लहान मुलांचं बालपण हे कधी येत नाही. तर मग पोहे तयार झाले होते, मीठ मिरची वगैरे टाकून झाले होते, मस्तपैकी तयार झाले होते. मग त्याला आता म्हटलं खाऊ घालून घेऊ पटकन, म्हणजे मग त्याचं पोट भरलं का मग तो खेळेल. असं काहीचं माझं रुटीन असतं रोजचं. मग तो असं हाय गाईज करत होता. पळतो कशा पळतो शंभू? शंभू कशा पळतो? नोज कुठे शंभूच्या? तुझं नोज कुठे आहे? शंभूच्या नोज करता करता मी व्हिडिओ शूट करत होते ना, म्हणून त्याने बघा असं काही केलं. उठला आणि तो मोबाईल काढून फेकून दिला आणि तोच बसलाय ट्रायपॉड हे करत, हॅलो गाईज करतोय. काय करतोय शंभू तू? हाय गाईज, जेवण करून घे. चल, नाव करून झोपून घ्या. नाव करून झोपून घ्या. शंभूला काय करायची? अंघोळ काय करायचं? अंघोळ करायची ना. दीदीला घ्यायला जायचं परत स्कूलला. खूप मच्छर झाले त्याला ना, मच्छर चावले खूप. काय करावं काही समजत नाही. तेवढं मस्त पण लावते, पण तरी पण चावता त्याला. लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. हाय गाईज करतोय, अशा करतो बरं का. ते न्यू सॉन्ग नाही का आलेलं, श्रावण में मोरनी बनके टोमॅटो छक. हे बघा, अशा खोड्या चालते आमच्या. जेवण करायचे सोडून हे असे चालले आमचं. कशी केलं? कर आता कर. मैया यशोदा येते लाखनिया पनगट में मेरी. एवढं जवळ नसतं जायचं कॅमेऱ्याच्या बघू. काय देऊ? काजू तिचं खाऊन झालं होतं. म्हटलं आता स्वयंपाक करून घ्या. कणिक भिजून ठेवलं होतं, म्हटलं भिजेपर्यंत त्याला आंघोळ घालून देऊ, कारण तो खूप त्रास देत होता. म्हटलं चला पहिले त्याला आंघोळ घालून देते, म्हणजे मग बाकीची कामे करायला मोकळी. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Everything I want might be a miracle. How
sunshine. I got sunshine. I got sunshine. I gotta let you know, it's so incredible. I'm finally letting go. Up, up and away, yeah, we go. I found my flow right on time, and now I मी नाव न केली, मी आता झोपून घेतो मस्तपैकी. बाय बाय का टाटा. काय शंभू आता हत्ती घेऊन झोपून जाईल. शंभू झोपून जाईल आता. हां हो शशा पण देते. शशा शशा हत्ती हत्ती तो हत्ती हत्ती. त्याला झोप झोपून घ्या आता. शंभूला झोपून दिलं. म्हटलं आता चला आपली भाजी बाकी होती, भाजी बनवून घेऊ. मी आज भेंडीची भाजी बनवत होती. पोळ्याचं कणिक बसून ठेवलेलं होतं. म्हटलं आता त्याला झोपून देऊ. आंघोळ घालून त्याला मस्तपैकी मालिश केली, कारण तो रात्रीचा झोपत नाही. म्हटलं चला आता खूप दिवसातनं त्याला मालिश करायची राहिलेली होती. म्हटलं 10-15 दिवस झाले, ते 10-15 दिवसातनं मी एकदा तरी त्याची मालिश करते. म्हणजे मग कसं अंग थोडंसं दुखत असतं, फिरतो इकडे तिकडे. म्हटलं मालिश केली का छान झोपेल. मग त्याला झोपून दिलं. मग मी असं भेंडी कट करून घेतली आणि मग म्हटलं भेंडी बनवून घेऊ. तुमचंही बाळ असं त्रास देतं का मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनलमध्ये असं डेली ब्लॉग वगैरे असतात, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी अशा प्रकारे भेंडी बनवून घेतली. लहान मुलांमध्ये दिवस कुठे जातो खरंच कळत नाही. मला तर दिवस कुठे उगवतो आणि कुठे मावळतो हेच कळत नाही. त्याचं रुटीन एवढं, कधी चांगला खेळतो, कधी नाही खेळत, कधी रडतो. मग त्याच्या मूडनुसार माझी कामे चालतात. तो झोपलेला असल्यावर असं कामं पटपट आवरून घ्यावी लागतात, कारण आवाज पण नाही करावा लागत. तो जर उठला तर मग सगळं काम राहून जातं. मग त्याच्यामुळे मी हळूहळू करत होते. तो झोपलेला होता, आवाज न करता हळूहळू करत होते. आणि मध्ये बोललं का आवाज आला का तो लगेच उठतो. मग त्याच्यात परत 1-1.5 तास कसा जातो कळतही नाही. भेंडी तर बनवून झालेली होती. म्हटलं आता चला पोळ्या पण बनवून घेऊ. असं काहीसं रुटीन असतं माझं. तुमच्याकडे बाळ आहे का मला नक्की सांगा. भेंडी झाली. म्हटलं चला पटकन पोळ्या पण बनवून घेऊ, मग जेवण करून घेऊ. परत दीदीला पण घ्यायला जावं लागतं स्कूलला. तिची स्कूल सुटते 3 वाजता. आणि बाळ झाल्यापासून जेवणाचं कुठलंच रुटीन राहिलेलं नाही. तो झोपल्यावर सगळी कामे करावी लागतात. तो झोपलेला असल्यावर पटकन बनवून घ्यायचं आणि मग खायचं. अशी वेळ अशी फिक्स नाहीच आहे माझी. तो झाल्यापासून सगळं रुटीन बिघडून गेलं आहे. तुमचं असंच होतं का. हे बघा असं काहीसं चाललेलं असतं माझं. मग पोळ्या पटपट बनवून घेतल्या. म्हटलं चला आता पटकन जेवण करून घेऊ. परत दीदीचा टाईम होऊन जातो, घ्यायला जावं लागतं. असं दिवसभर कामं चालू असतं. बाईची कामं काही दिसत नाही, माणसांची कामे ही पटकन दिसतात. दिवसभर फक्त कामं करत असायची, भांडे घासा, हे करा ते करा. पण मला आवडतं ही कामं. तुम्हालाही आवडतं का. मग त्या पोळ्या बनवून घेतल्या. मग पटकन जेवायला बसली. टी व्ही बघत बघत जेवण केलं. पटकन जेवण करून घेतलं. मस्तपैकी भेंडीची भाजी आहे, गुलाबजाम आणि पोळी, असं काहीसं साधं जेवण होतं. शंभू झोपलेला होता वरती. कमी आवाजात टी व्ही बघावा लागतो. एकच सिरियल बघते ती, म्हणजे काय त्या सिरियलचं नाव, लग्नानंतर होईलच प्रेम. ही सिरियल मला आवडते खूप. तुम्हाला कोणती सिरियल आवडते मला नक्की सांगा. ही सिरियल मी बघते. एवढंच एक सिरियल बघायला वेळ भेटतो, तेवढी बघते जेवण करता करता. कधी बघते कधी नाही, असं काहीसं चालू असतं. जेवण करून घेतलं पटकन. मग काय जेवण करून घेतलं. टी व्ही बघत बघत जेवण थोडंसं जास्त जातं. कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की